आज आम्ही आलो आहे विठ्ठल मंदिरात। आज माझी मुलगी समीक्षाचा कथकचा कार्यक्रम। स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहे विठ्ठल मंदिरात। आज माझी मुलगी समीक्षाचा कथकचा कार्यक्रम इथं होणार आहे। त्यांचं नटराज कथक केंद्र पूर्ण कथक आता इथं सादर करणार आहे। तर आम्ही आता इथं जमलो विठ्ठल मंदिरात। तिथे सगळ्या मैत्रिणी वगैरे सर्व इथं आलेले आहेत। आता प्रेक्षकी जमा होत आहे, तर चला आता सुरुवात होईल। हे आमच्या भारतीबाई सगळं विठ्ठल मंदिर सांभाळतात, त्या पण आहे तिथे आता असते। आता सगळे जमत आहेत, आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू होईल, तर चला आपण बसूया। प्रेक्षक हळूहळू जमत होते, मग मुली तयारीला लागल्या, मग सर्व घुंगरू बांधून घेत होते। हे विठ्ठल मंदिर सराफ बाजारात आहे, मुरलीधर मंदिराच्या शेजारी आहे। क्षत्रिय शिंपी समाजाचा या विठ्ठल मंदिरातच सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहातच हा कथक नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे। समीक्षेच्या मॅम हर्षदा पूजाधिकारी यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली। कथक केंद्राची संचालिका गेल्या 20 वर्षांपासून पंचवटी येथे कथक नृत्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देत आहे। आज मी व माझ्या सर्व ज्येष्ठ विद्यार्थिनींना घेऊन एक आगळा वेगळा कार्यक्रम आपणासमोर घेऊन आले आहे। तत्पूर्वी सर्वप्रथम मी श्री क्षत्रिय आणि शिंपी समाज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणपती वंदनाने करतो, तसा ह्या कथक नृत्याची ही सुरुवात गणपतीच्या गाण्याने सुरू झाली। हर्षदा मॅमने पण त्यांच्या शिष्यांसोबत नृत्य सादर केले। अशा काही सुंदर सुंदर गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले। सादरीकरण हे खूप सुंदर होतं। हर्षदा मॅमने खूप मेहनत करून हा डान्स छान बसवलेले होते। कार्यक्रम झाल्यानंतर हर्षदा मॅम आणि पूर्ण टीमचा शिंपी समाजातर्फे सत्कार केला। माझ्या हस्तेच त्यांचा सत्कार श्रीफळ आणि फूल देऊन केला। कथक नृत्य सादरीकरणानंतर लगेचच भजनाचा कार्यक्रम होता। मग आम्ही भजनाचा आनंद घेतला।
भक्तिमय वातावरणात खूप सुंदर वाटत होतं. आम्ही बराच वेळ तिथे भजन केलं. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.